सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज 19 मार्च 2026 गुढीपाडव्याचा सोन्यासारखा सण. चैत्र नवरात्रीला प्रारंभ. सर्वांनीच घरात दाराशी गुढी उभारली असेल. देवांची पंचोपचार पूजा करून देवांना हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून छान पूजा केली असेल. नैवेद्य वगैरे दाखवला असेल. तर सकाळी आपण सर्वच गोष्टी केलेल्या आहे. तर 2 गोष्टी महिलांनो आपल्याला संध्याकाळी सुद्धा करायच्या आहे. त्यातील एक गोष्ट म्हणजे आपल्या मुलांची नजर काढून टाकायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कापूर सोबत संध्याकाळी देवांची आरती आवर्जून करा. सकाळी जरी केलेली असेल संध्याकाळी सुद्धा करायचं आहे. मोठी तिथी आहे आज. आपल्या कुलदेवीचा तुम्ही घट मांडलेला असेल किंवा नसेल तरी पण प्रथम गणपती बाप्पांची, देवी आईची अजून तुम्ही आरत्या घेत असाल तर आरत्या जरूर घ्यायच्या आहे. नंतर आपल्या मुख्य उंबरठ्यावर कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे. तर आज गुढीपाडव्याचा सण. आपल्या लेकरांवरून सुद्धा एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. मोठी तिथी आहे. तर संध्याकाळी 6:30 किंवा 7 वाजेपासून अगदी रात्रीच्या 9-9:30 पर्यंत तुम्ही हा उपाय केला ना, कापराचा पण उपाय या वेळात करायचा आहे आणि मुलांवरून सुद्धा एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर संध्याकाळी दिवे लावून वगैरे झाल्यानंतर दिवे लागणीला हा उपाय करायचा आहे. हे दोन्ही उपाय मुलांना हातपाय धुवायला सांगा. तुम्ही सुद्धा, आपण तर देवाला दिवा वगैरे लावणार, हातपाय धुवूनच घेणार. तर मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे आणि मुठभर तुम्हाला घरातलीच ही वस्तू म्हणजे अखंड अक्षता घ्यायची आहे. खंडित तांदूळ घेऊ नका. अखंड तांदूळ घ्यायचे आहे. अगदी थोडेसे मुठभर घेतले तुम्ही किंवा थोडे कमी घेतले चालेल. उजव्या हाताच्या मुठीत थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. दक्षिणेकडं तुमचं पण तोंड यायला नको आणि मुलांचं पण यायला नको. अशा पद्धतीने पूर्व पश्चिम उभं करा. मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत फक्त थोडेसे अख्खे तांदूळ, अखंड अक्षता ओवाळून घ्यायचे आहे. तुम्हाला स्वामींचा षडाक्षरी मंत्र जपा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला काही इच्छा असेल, समस्या असतील मुलांना, त्या बोलून घ्यायच्या आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत नीट त्या अक्षता ओवाळून घ्यायच्या आहे, उतरवून घ्यायच्या आहे. घराबाहेर एखादं झाड असेल किंवा कुठंही तुम्ही एखाद्या कोपऱ्यात त्या अक्षता मुलांवरून ओवाळून बाहेर टाकून द्यायचे आहे. लगेच मुलांची क्षणात नजरबाधा उतरून जाईल. बघा, अख्खे तांदूळ, अक्षता लगेच मुलांची नजरबाधा उतरवून टाकतात. काही पितृदोषाच्या अडचणी असतील त्यासुद्धा समाप्त होऊन जातील. तर एखादं झाड असेल घराबाहेर, तिथे ते अख्खे तांदूळ उतरवलेले कोपऱ्यात टाका. कुणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. चिमणी, पाखरं ते तांदूळ खाऊन जातील, किडे वगैरे खातील ते तांदूळ, तर लगेच मुलांची नजरबाधा उतरून जाते आणि मुलांना तुमच्या कधीच कुणाची नजर लागणार नाही. अशा शुभ तिथींना मुलांवरून अख्खे तांदूळ, अखंड अक्षता जरूर ओवाळून टाकाव्या. त्याचबरोबर तुम्हाला बाहेर टाकायचं नसेल तर मुलांवरून 7 वेळा ओवाळून 4ही दिशांना थोडे थोडे तांदूळ फेकून जरी दिले, घरात जरी टाकून दिले तुम्ही चालेल. थोडे वरती टाका. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. मुलांना 4ही दिशांनी रक्षण कवच मिळतं. मुलांची 4ही दिशांनी भरभरून प्रगती होते. अखंड लक्ष्मी नांदते मुलांच्या आयुष्यात. म्हणून अशा अक्षतांचा हा 2 प्रकारे तुम्ही उपाय करू शकता. मुलांवरनं 7 वेळा ओवाळून घ्यायच्या आणि तिथंच उभं राहून 4ही दिशांना मुलांच्या आजूबाजू ते तांदूळ तुम्ही टाकून दिले. आता तसं नसेल करायचं, तुमच्या घरात तुम्हाला ते तांदूळ नसेल पडू द्यायचे, तर घराबाहेर जाऊन एखाद्या कोपऱ्याला टाका. पाखरांचं, चिमणी पाखरांचं पोट भरेल, त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळतील आणि यामुळे सुद्धा पितृदोषाच्या अडीअडचणी दूर होतील. काही वेळा मुलांना पितृदोषामुळे सुद्धा अडीअडचणी येतात किंवा कुणाची नजर लागते, प्रगती थांबते, अडीअडचणी खूप येतात, मग कामं अडतात मुलांची. तर अशा शुभ तिथींना थोडे का होईना तांदूळ, जास्त नसेल घ्यायचे, अगदी थोडेसे अखंड तांदूळ घ्या आणि मुलांच्या डोक्यावरून जरूर हा ओवाळून आणि बाहेर टाकून द्यायचा आहे. त्याचबरोबर संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर हे दोन्ही उपाय करा. आरती वगैरे करून झाल्यानंतर एक छोटीशी मातीची पंती घ्या किंवा तुम्ही ज्या भांड्यात कापूर जाळतात दरवेळेस
त्या भांड्यात थोडेसे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे. तांदळाचे हे उपाय घरातली नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष, काही ग्रहदोष असतात कुंडलीत कुटुंबातील व्यक्तींच्या, ते सुद्धा दूर करतात. म्हणून अख्खे तांदूळ जरूर घ्यायचे आहे. एखाद्या मातीच्या पंतीत थोडेसे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे. त्यावर भीमसेन कापूर ठेवायचा आहे. त्यावर 5 लवंगा ठेवायच्या आहे. तुम्हाला बारीकसा तुकडा दालचिनीचा असेल तो ठेवायचा आहे. माता लक्ष्मी आकर्षित होते. दालचिनी आणि लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करते. चैत्र नवरात्रीचे दिवस सुरू झालेले आहे. महिलांनो, रोज जरी तुम्ही अख्ख्या तांदळावर 2-4 लवंग, बारीकसा तुकडा दालचिनीचा आणि कापूर या वस्तू जाळल्या ना, तुमच्या घरात इतकी सकारात्मकता येईल, इतकी पवित्रता, दैवी सकारात्मकता तयार होईल की नकारात्मकता तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा कधी शिवू शकणार नाही. कुणाचीच नजरबाधा तुमच्या घरादाराला, तुमच्या प्रगतीला, पैशाला लागणार नाही, मुलांना लागणार नाही. म्हणून चैत्र नवरात्रीच्या 9 दिवस तुम्ही हा उपाय करू शकता. पण आज तर आवर्जून करायचा आहे. आज गुढीपाडव्याचा, चैत्र प्रतिपदेचा नवीन वर्ष चालू झालेलं आहे आपलं. काही मागच्या वर्षी तुम्हाला घरादाराला काही अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा संपून जातील. म्हणून आज मुख्य उंबरठ्यावर ते भांडं ठेवायचं आहे. किंवा तुम्ही देवघरासमोर जरी हा उपाय केला, आधी तो देवांना धूप दाखवायचा आहे. कापूरसोबत तुम्ही लोबान किंवा गुगलसुद्धा जाळू शकता. लवंग आणि दालचिनी तांदळावर कापूरसोबत जरूर जाळा. प्रथम देवांना दाखवून द्या तो कापूर धूप. संपूर्ण घरात कान्याकोपऱ्यात तो फिरवायचा आहे. मुलांचा रूम असेल, जिथं मुलं झोपतात वगैरे, तिथंसुद्धा अगदी कान्याकोपऱ्यात तो कापूर धूप फिरवा. अंगणात सुद्धा फिरवला चालेल. आणि मुख्य उंबरठ्याजवळ ते कापराचं भांडं थोड्या वेळ का होईना ठेवून द्यायचं आहे. जसा जसा तो कापूर धूप घरात पसरतो ना, त्या वासाने जी नकारात्मकता असते, वास्तुदोष असतात, ते संपूर्ण नष्ट होतात. कुणाची काळी नजर लागलेली असेल घरादाराला, प्रगतीला, ती सुद्धा लगेच नष्ट होते. आणि आपली वास्तू नेहमी सकारात्मक राहते, लक्ष्मीवर्धक राहते. आणि अशाच घरात लक्ष्मी धावत येते. कारण कापूर, तांदूळ आणि लवंग, दालचिनी, लोबान, गुगल या सर्व वस्तू देवांना आकर्षित करतात आणि खास करून माता लक्ष्मीला जास्तीत जास्त आकर्षित करतात. म्हणून आज संध्याकाळी अगदी 7 वाजेपासून, 6:30-7 वाजेपासून रात्रीचे 9-9:30 वाजले ना चालेल, पण हा कापराचा पण उपाय करा. आणि मुलांवरून सुद्धा थोडेसे तांदूळ उतरवून जरूर टाका. मोठी तिथी आहे, शुभ तिथी आहे. आपल्या मुलांच्या आयुष्यात सगळं काही शुभच घडायला हवं. मूल लहान असो मोठं असो, प्रत्येक आईने हा उपाय जरूर करा. आणि प्रत्येक महिलेने आपल्या घराच्या उंबरठ्याजवळ असा कापूर धूप जरूर करायचा आहे.